आज मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे टायफॉईडचा आजार किंवा ज्याला आपण विषम ज्वर असं म्हणतो। तर मित्रांनो, माझ्याकडे बरेचसे रुग्ण येतात जे की कुठेतरी हात पाय दुखतं, माइल्ड थोडासा ताप आलेला असतो, पाठ दुखत असते, डोकं दुखत असते आणि ते एक रिपोर्ट घेऊन येतात। त्यामध्ये ते विडाल टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असते आणि मग ह्या विडाल टेस्ट पॉझिटिव्ह आहे असं हे करून गृहीत धरून ते कुठेतरी टायफॉईडच्या डॉक्टरकडे जातात, काही औषध गोळ्या घेतात किंवा कधी-कधी 2-3 दिवस सलाईन वगैरे इंजेक्शन त्यांनी घेतलेले असतात। पण मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, टायफॉईडच्या आजारामध्ये केल्या जाणारी विडाल ही टेस्ट ही कन्फर्मेटरी नाही आहे। म्हणजे काय, विडाल पॉझिटिव्ह असेल तरी सुद्धा टायफॉईड असेलच असं नाही। कारण बरेच वेळा एखाद्या व्यक्तीला कधीही पूर्वी 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी जरी टायफॉईडचा आजार होऊन गेला असेल तरीसुद्धा ही टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते किंवा एखाद्याने वॅक्सिन घेतलेली असेल टायफॉईडची तरीसुद्धा पॉझिटिव्ह येऊ शकते। तेवढंच नाही तर इतर बऱ्याचशा आजारामध्ये ही टेस्ट फॉल्स पॉझिटिव्ह येते, जसे की डेंग्यू असेल, मलेरिया असेल किंवा ट्युबरक्लोसिस TB असेल, तितकंच नाही तर काही निमोनियाचा असेल, ह्या आजारामध्ये सुद्धा ही टेस्ट फॉल्स पॉझिटिव्ह येऊ शकते। त्यामुळे जर विडाल पॉझिटिव्ह जरी आलं तर लगेच स्वतःहून टायफॉईडचं निदान करू नका। तज्ज्ञांना दाखवा, एक्सपर्टला दाखवा आणि ह्या आजाराचं योग्य निदान हे बरेच वेळा विडाल टेस्टपेक्षाही महत्त्वाचं ब्लड कल्चर आणि इतर काही चाचण्या करून मगच त्याची ट्रीटमेंट चालू केल्या जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, टायफॉईडच्या आजाराची फार भीती बाळगण्याची गरज नाही, कारण योग्य आणि ॲडिक्वेट प्रॉपर जर त्याचा अँटीबायोटिकचा कोर्स घेतला तर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो। थँक्यू।